नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सध्या या योजनेतून 5 लाख महिला अपात्र ठरवले गेले आहेत। त्यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो की या अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार आहे का किंवा नाही। यावर सरकारने आता स्पष्ट उत्तर दिले आहे। या ठिकाणी तुम्ही ही बातमी बघू शकता। लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, मंत्री अदिती तटकरे। पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध। तर बघा, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। काय आहे आर्टिकलमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या आर्टिकलमध्ये स्पष्ट केले आहे की सरकार अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही। तसेच ज्या महिलांना जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान लाभ मिळाला आहे त्यांना तो परत द्यावा लागणार नाही। मात्र जानेवारी 2025 पासून अपात्र ठरलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत। तसेच राज्य शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवून योजना निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळले आहे, पण त्यांना मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सन्मान निधी दिले जातो। त्याचप्रमाणे शासनाने 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। मात्र त्याआधी दिलेले पैसे परत घेण्यात येणार नाहीत, हे स्पष्ट या आर्टिकलमध्ये सांगितलेले आहे। तर बघा बहिणींनो, महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या महिलांना या योजनेचे लाभ सुरू राहणार आहे त्यांना पैसे मिळतच राहतील। त्याचबरोबर अपात्र महिलांचे खाते बंद होईल, पण आधी मिळालेली रक्कम ही परत द्यावी लागणार नाही। तर मित्रांनो, जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।